काय काकू, यावर्षी पुन्हा एवढेच? कसं मानू मी की लोक तुम्हाला मिठी आई म्हणायचे? माझं मन नाही लागत आता बाळा. जो मिठी आई बोलायचा तोच नाही राहिला. काकू चल, आरतीची वेळ झाली. जाताना मोदक घेऊन जा. हा, ते नुपूरचा मुलगा कुठे आहे ग आता? अगं त्याचं विचारूच नको. त्याच्या मावशीच्या घरी होता, पण मावशीला आधी 4 मुलं आहेत. आता अजून एकाला कुठे होणार? बापरे, इतकं छोटस बाळ कसं काय जगेल आई वडिलांशिवाय? मागच्या 2 वर्षात इतकी मुलं. दादा इथेच थांबा. मिठी आई, मला एक मदत दे ना. काकू, आत्तापासून तुम्हाला खूप मोदक बनवावे लागतील. ही मुलं विनायक आश्रमातली आहेत. यांचं या जगात कोणीही नाही आणि एकट्यानं राहण्याचं दुःख तुमच्यापेक्षा चांगलं कोण ओळखू शकणार? ही मुलं अनाथ जरी असली तरी जोवर तुम्ही आहात तोवर ती कुटुंबाशिवाय नाहीत, नाही का? आई मोदक मिळणार ना बाळा. जेवढे हवेत तेवढे मिळणार. आजपासून मीच तुमची मिठी आई. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा. या गणेशोत्सवात जेव्हा बाप्पांना घरी आणाल तेव्हा आनंदाचे काही क्षण त्यांच्यासोबतही साजरे करा ज्यांनी या महामारीत आपल्या प्रियजनांना गमावलंय. शेवटी अच्छाई की मिठास वाटल्यानेच वाढते.